नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्हिडिओ. लोकगीतातून शिकवण देणारे महामानव संत संत सेवालाल महाराज. मित्रहो, संतांची भूमी म्हणून आपल्या भारत भूमीला गौरवलं जातं. या भूमीवर अनेक संत महात्मे होऊन गेले. प्रत्येकांनी आपल्या अभंगातून, गीतातून, साहित्यातून समाजाला शिकवण दिली. संत सेवालाल महाराज एक थोर संत होते. त्यांनी त्यांच्या लोकगीतातून बंजारा समाजास समाजहित सुधारणा, परंपरा, संस्कृती, मूल्य जपण्याचे उपदेश आणि शिकवण दिली. त्यामुळे संत सेवालाल यांना लोक देवाचं एक रूपच मानतात. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी कर्नाटकातील शिमगोगा जिल्ह्यातील सुरगोंड नकोपा येथे झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचं नाव भीमा नाईक व आईचं नाव धर्मनी होते. त्यांना बद्दू, हप्पा व भाना असे 3 भाऊ होते. संत सेवालाल हे सर्वात मोठे होते. ते लहानपणापासूनच विरक्त स्वभावाचे होते. त्यांच्या घरची परिस्थिती फारच नाजूक होती, परंतु त्यांचे वडील फार इमानदार होते. त्यांनी संत सेवालाल यांच्यावरती चांगले संस्कार केले. संत सेवालाल महाराज यांनी जवळून तांड्यातील सर्व समस्या, दुःख, अडीअडचणी अगदी जवळून पाहिल्या होत्या. होय, अनुभवल्या देखील होत्या. सर्व ही विदारक दृश्य पाहून संत सेवालाल समाज सुधारणाकडे वळले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निश्चय केला आणि सतयुगातच त्यांनी लोकांना आपल्या लोकगीतातून अनेक उपदेश दिले. ई सतयुग छ एरे बाद कलियुग आये, कलियुगम केल्लोळ चालिये, मायने बेटा पारी विय. वरील उपदेशात संत सेवालाल महाराज आपल्या शिष्यांना सांगतात की आज हे सतयुग चालू आहे. सध्या लोकांची संख्या फार कमी आहे. यानंतरची वेळ ही कलियुगाची असणार आहे आणि या युगाचा उल्लेख संत सेवालाल महाराजांनी यंत्राचं युग म्हणून केले असल्याचे दिसून येते. माणसाचा कल्लोळ राहणार आहे. त्यामुळे कलियुगात सर्वच बाजूंनी फक्त भांडणतंटे निर्माण होणार आहे आणि या युगात नातेगोते लांब जाण्याचा धोका निर्माण होणार आहे. आज मुलगा मुलगी आई वडिलांच्या शब्दांशिवाय काही करत नाही, पण या कलियुगात ही परिस्थिती बदलणार आहे आणि यामध्ये मुलगा मुलगी घराची आईवडिलांची चौकट ओलांडून पुढे जाण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्याचबरोबर कुटुंबातील माणसांचा सुसंवाद कमी होणार आहे असे संत सेवालाल महाराजांनी त्यांचे मत व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. रपिया कटोरो पाणी बग जाय, रपियार तेर चना चकिये, बायरी रांजाय, सोनेरी सिंग गवा बग जाय. संत सेवालाल दुसऱ्या उपदेशात सांगतात की हा जो येणारा जो कलियुग आहे तो रपिया म्हणजे पैसा याच्याशिवाय काहीच होणार नाही. प्रत्येक वस्तूसाठी मूल्य अर्थात किंमत मोजावी लागणार आहे. आता फुकट मिळणारे पाणी हे देखील पैशाशिवाय मिळणार नाही. या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आणि यामुळे एका रुपयात चिमूटभर हरभरे, चणे सुद्धा मिळणार नाहीत असे भाकीत संत सेवालाल महाराजांनी सतयुगातच आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. कलियुगात स्त्रियांचं राज्य निर्माण होईल. प्रत्येक क्षेत्रात राजकारण, समाजकारण, समाज सुधारणा, शिक्षण, आरोग्य विविध क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर राहतील असे मत आपल्या उपदेशात सांगितले. बंजारा समाजात मानाचं स्थान असणारे गाय, बैल हे पाळीव प्राणी यांना देखील सोन्यासारखा भाव येईल. त्यांच्या सिंगांचे मूल्य हे सोन्यासारखं राहील. त्यामुळे कलियुग हे सर्वच बाजूंनी माणसाला वेढणार. गोधेन चारो कोणी मळ, हाडकोरो ढेर पड जाय, रपिया लेन गली गली फरोयो, पळ अन्न कोणी मळ. संत सेवालाल महाराज त्यांच्या शिकवणीतून समाजात सांगतात की कलियुग इतका भयंकर राहणार आहे की गोधन अर्थात पशूंना खाण्यास चारा मिळणार नाही. त्यांना त्यासाठी भटकावे लागेल. अन्न न मिळाल्यामुळे जीवन समाप्त होईल आणि पशूंच्या हाडांचे ढीग या युगात आपल्याला पाहायला मिळतील. अन्नाच्या एका कणासाठी मनुष्य पैसे घेऊन फिरेल, पण महागाईमुळे त्या रुपयाला किंमत नसेल. पैसे असूनही अन्न मिळणार नाही.
अशी परिस्थिती कलियुगात सर्वसामान्य माणसाची होईल असे संत सेवालाल महाराजांनी सतयुगामध्ये लोकगीताच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं होतं। वाना वानार दखाय, घर घर डॉक्टर आय, डॉक्टर दुखेर परख करिये, ओन दुख कोणी लाभ। बोलतू मनख्या मरिय। कलियुगात लोकांना असाध्य असे आजार होतील, त्या रोगाचं निदान करण्यासाठी घरोघरी डॉक्टर येतील, परंतु त्यांना तो आजार सापडणार नाही व त्याचे कारणही समजणार नाही। आजार न समजल्यामुळे त्यांच्यावर उपचार करता येणार नाही, त्यामुळे माणसं बोलता बोलता मरतील अशी गंभीर समस्या कलियुगामध्ये निर्माण होईल असे संत सेवालाल महाराज सांगतात। अशा विविध समस्यांच्या विळख्यात समाज गुरफटला जाईल असे संत सेवालाल महाराजांनी सांगितले। संत सेवालाल महाराजांनी आपल्या लोकगीतातून, साहित्यातून मानवाच्या जीवनाबद्दलचे विदारक सत्य समाजासमोर मांडलेले आहे। त्यांनी आपल्या उपदेशात कलियुगातील आई वडिलांबद्दलचे चित्र, महागाई, प्राणी व पशु यांच्याबद्दलचे जीवनासंबंधी विदारक सत्य समाजाच्या समोर मांडलेले आपल्याला दिसून येतं। चांगल्या विचारातून, आचरणातून आपलं अस्तित्व आपण कोणत्याही परिस्थितीत सांभाळून ठेवू शकतो, त्यासाठी गरज आहे फक्त आत्मविश्वासाची असे त्यांनी आपल्या विचारातून सांगितलं। विज्ञानाच्या बदलामुळे एकमेकातील संवाद, कुटुंबातील संवाद कमी होताना दिसत आहे। एकमेकांबद्दलचे भाव बदलताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय। समाजाबद्दलची जाणीव, प्रेम, त्याग भावना, समान वृत्ती यांचा स्वीकार करून समाजात परिवर्तन घडवावे असे संत सेवालाल महाराज यांनी निस्वार्थपणे आपल्या विचारातून सांगितले। लोकगीतातून समाजहित, समाजसेवा आणि निसर्ग सेवेची तळमळ संत सेवालाल महाराजांच्या लोकगीतातून व्यक्त झालेली जाणवते। आणि या कलियुगात आपण संत सेवालाल महाराजांच्या आचार विचारांचं आचरण करणं मित्रांनो, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट व्हिडिओसाठी आपल्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल। तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।